नमस्कार मित्रांनो, आज सोयाबीनच्या दरामध्ये प्रति क्विंटल मागे 250 ते 300 रुपयाची वाढ पाहायला मिळाली आहे। मग कोणत्या बाजार समितीमध्ये वाढ पाहायला मिळाली आणि बाकी बाजार समितीमध्ये काय मिळत आहे सध्या सोयाबीनला बाजारभाव पहा शेवटपर्यंत मित्रांनो व्हिडिओ। पण अजून आपण चॅनलला सबस्क्राइब केले नसतं तर सबस्क्राइब करा, कारण असे दररोजचे बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील। शेतकरी मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे लातूर या ठिकाणी सोयाबीनला आवक आली आहे 4127 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाले आहे 6670 रुपये, सर्वात जास्त दर मिळाला 7090 रुपये, तर सर्वसाधारण दर हा 6950 रुपये मिळालेला आहे। नंतरची बाजार समिती आहे जालना या ठिकाणी सोयाबीनला आवक आली आहे 226 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 5350 रुपये, सर्वात जास्त दर मिळाला 6750 रुपये, तर सर्वसाधारण दर हा 6600 रुपये मिळालेला आहे। नंतरची बाजार समिती आहे अकोला या ठिकाणी सोयाबीनला आवक आली आहे 1364 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 6100 रुपये, सर्वात जास्त दर मिळाला 6900 रुपये, तर सर्वसाधारण दर हा 6500 रुपयाचा मिळालेला आहे। मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे मालेगाव या ठिकाणी सोयाबीनला आवक आली आहे 3 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 6700 रुपये, सर्वात जास्त दर मिळाला 6700 रुपये, तर सर्वसाधारण दरसुद्धा 6700 रुपयाचा मिळालेला आहे। नंतरची बाजार समिती आहे वाशिम या ठिकाणी सोयाबीनला आवक आलेली आहे 3000 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 6530 रुपये, सर्वात जास्त दर मिळाला 6900 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळाला 6600 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे वाशिम या ठिकाणी 300 क्विंटलची आवक आलेली आहे। कमीत कमी सोयाबीनला दर मिळालेला आहे 6750 रुपये, सर्वात जास्त दर मिळाला 7000 रुपये, तर सर्वसाधारण दर हा 6950 रुपये मिळालेला आहे। यानंतरची बाजार समिती मित्रांनो भोकर या ठिकाणी सोयाबीनला आवक आलेली आहे 2 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाले आहे 6300 रुपये, सर्वात जास्त दर मिळाला 6460 रुपये, तर सर्वसाधारण दर हा 6380 रुपये मिळालेला आहे।